हा चॉकलेट केक म्हणजे प्रत्येक वयाच्या माणसाला आवडणारा असा खास पदार्थ आहे. केक म्हटलं की आनंद, सण, उत्सव आणि गोड क्षण आठवतात. बाजारात मिळणाऱ्या केकपेक्षा घरच्या घरी बनवलेला केक हा जास्त शुद्ध आणि ताजा असतो. या रेसिपीची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा केक बनवण्यासाठी ओव्हनची गरज नाही आणि क्रीमही लागत नाही. अगदी साध्या पद्धतीने आज आपण चॉकलेट केक पाहणार आहोत. त्यामुळे ज्यांच्याकडे ओव्हन नाही किंवा पहिल्यांदाच केक बनवत आहेत, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. हा केक खूपच मऊ, स्पॉन्जी आणि ओलसर तयार होतो. वरून चॉकलेटचा छानसा थर, आतून भरपूर चॉकलेट. एकदा खाल्ला की पुन्हा खावासा वाटतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा केक नक्की आवडेल. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम गॅसवर एक मोठं पातेलं किंवा कढई ठेवूया. यामध्ये एक स्टँड ठेवूया. ही कढई 10 मिनिटं गरम करत ठेवूया. तोवर पुढची तयारी करूया. तर इथे खाली एक खोलगट भांडं घेतलं आहे आणि इथे मापासाठी 1 कप घेतला आहे. 1 कप आपण इथे चॉकलेट प्रीमिक्स घेतला आहे. जे आपण बाजारातलं केक खातो ना, तो प्रीमिक्सपासूनच बनवलेला असतो. आणि इथे मी 1 कपभर पाणी घेतलं आहे. या प्रीमिक्समध्ये थोडं थोडं पाणी घालत साधारण असं पातळ केकचे मिश्रण तयार करून घेऊया. आपल्याला एकदाच पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर पहा, साधारण आपल्याला या पद्धतीचं मिश्रण तयार पाहिजे. आपण इथे 1 कप प्रीमिक्स घेतलं होतं, त्याच्यासाठी 1 कप पाणी घेतलं होतं. त्या पाण्यामधून बघा एवढं पाणी शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला इथे अर्धाच कप पाणी लागलं आहे. यामध्ये 1 टेबलस्पून भरून तेल घालायचं आहे. आपण पोहे खायच्या चम्मचनी बघितलं ना, तर 2 चम्मच हे तेल आहे. आणखी एकदा मिश्रण मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. तर इथे मी 10 ते 12 थेंब व्हॅनिला इसेन्स घातला आहे. आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे. एकदा परत मिश्रण मिक्स करून घेऊया. मिश्रण तयार आहे, बाजूला ठेवूया. आणि इथे मी केक टीन घेतला आहे. या टीनला तेल लावून घेतलं आहे आणि केक खाली लागायला नको म्हणून मी इथे खाली थोडं मैदा लावून घेत आहे. माझ्याकडे आज बटर पेपर नाही, तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्या. टीन तयार आहे. यामध्ये आपण केकचं मिश्रण घालूया. तर इथे मी केकचं मिश्रण पूर्ण या टीनमध्ये घातलं आहे. 2 वेळेस टॅप टॅप करून घेऊया, म्हणजे हवेची पोकळी शिल्लक राहणार नाही. कढई आपण अगोदरच गरम करायला ठेवली होती, त्यामुळे कढई छान गरम झाली आहे. यामध्ये हा केक टीन ठेवूया आणि झाकून 15 ते 20 मिनिटांनंतर केकमध्ये सुरी अथवा स्टिक घालून तो शिजला आहे का ते चेक करूया. पहिले 5 मिनिटं गॅस फुल ठेवायचा आहे, नंतर गॅस कमी करायचा आहे. तर इथे केक शिजत ठेवल्यापासून 15 मिनिटं झालेली आहेत. चेक करूया. तर पहा, सुरीला मिश्रण लागलं नाही, म्हणजे केक चांगला शिजला आहे. गॅस मी बंद केला आहे आणि हा केक गार करून घेऊया. केक गार होतोय तोवर पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी डार्क कंपाऊंड घेतला आहे. हा डार्क कंपाऊंडचं पॅकेट 400 ग्रामचं आहे. तर आपल्याला इथे 100 ते 150 ग्रॅमच चॉकलेट लागणार आहे. हे चॉकलेट या पद्धतीने बारीक करून घेऊया. 1 कप प्रीमिक्समध्ये अर्धा किलोचा केक आपला बनून तयार होतो. जर 1 किलोचं बनवायचं असेल तर 2 कप प्रीमिक्स घ्यायचा आणि 200 ग्रॅम डार्क कंपाऊंड घ्यायचा. प्रीमिक्स आणि डार्क कंपाऊंड तुम्हाला सुपर मार्केट किंवा डीमार्टमध्ये मिळून जाईल. डार्क कंपाऊंड नाही भेटलं तर तुम्ही याऐवजी चॉकलेट घेऊ शकता. ही चॉकलेट आपण डबल बॉईल करून घेणार आहोत. तर इथे एक पातेलीमध्ये पाणी उकळून घेतलं आहे. हा बाउल यावर ठेवूया, म्हणजे ही चॉकलेट मेल्ट होईल. यामध्ये मी अमूल फ्रेश क्रीम घेतली आहे. पाव कप अमूल फ्रेश क्रीम या चॉकलेटमध्ये घालायचं आहे. तर इथे मी पाव कप यामध्ये घातला आहे, म्हणजे चॉकलेटला छान असं ग्लेज येतो. ही चॉकलेट पूर्ण मेल्ट करून घेऊया. तर पहा, खाली गरम पाणी असल्यामुळे चॉकलेट लगेच मेल्ट झाले आहे. हे चॉकलेट गनाश तयार आहे. हे बाजूला ठेवूया आणि शुगर सिरप बनवून घेऊया. त्यासाठी मी एका वाटीमध्ये 1 चमचाभर साखर घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतली आहे. हे साखर विरघळून घेऊया. केक शिजवताना केक पूर्ण ड्राय होतो, त्यासाठी हा साखरेचं पाणी आवश्यक आहे. इथे केक पूर्णपणे थंड झाला आहे. हे केक आता काढून घेऊया. तर या पद्धतीने सुरी घालून काट मोकळे करून घ्यायचा आहे आणि हा केक काढून घ्यायचा आहे. हा वरचा फुगलेला भाग सुरीने कट करून घेऊया. हा केक आपण 3 भागामध्ये कट करून घेणार आहोत. तर या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. हा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा खालचा तिसरा भाग. इथे 3 भागमध्ये आपण केक कट करून घेतला आहे. सगळ्यात पहिले हा खालचा भाग घ्यायचा आहे. त्यावर साखरेचं पाणी लावायचं आहे.
या साखरेच्या पाण्यामुळे केक छान असं सॉफ्ट होतो. व्यवस्थित असं सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे. याच्यावर चॉकलेट गनाश घालायचा आहे आणि याच्यावर दुसरा भाग ठेवायचा. आणखी यावर साखरेचं पाणी घालायचं. काठाने व्यवस्थित असं पाणी लावायचं आहे. काठ कोरडे असतात. सगळा केक भिजला पाहिजे. या पद्धतीने साखरेचं पाणी लावून घ्यायचं आहे. यावरती चॉकलेट गनाश घालायचा आहे आणि यावरती तिसरा भाग लावायचा आहे. तर इथे मी केकचा तिसरा भाग लावून घेतला आहे आणि राहिलेलं सगळा चॉकलेट वरून ओतून घ्यायचा आहे. हा केक फ्रीजमध्ये 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवा आणि नंतर यावर चॉकलेटचा चुरा घालूया किंवा तुम्ही याऐवजी चॉको चिप्स पण लावू शकता. तर इथे आपला अर्धा किलोचा चॉकलेट केक तयार झाला आहे आणि परफेक्ट असा बाजारात मिळतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला झाला आहे. फ्रेश आणि चवीला पण अप्रतिम. तुम्हाला केक मी कट करून दाखवते बघा. वाव, खूप सॉफ्ट झाला आहे. तोंडात टाकताच विरघळणारा केक तयार आहे आणि चवीला पण खूप भारी झाला आहे. आता पुढे क्रिसमस येत आहे, न्यू इयर आहे. तुम्ही हा केक नक्की करून पहा आणि कसा झाला कमेंट करून नक्की कळवा. प्लीज एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा.